गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात सगळे? मी एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल आलंच. तर स्पेशल काय तर ते मी तुम्हाला सांगते. बरेच दिवस झाले मच्छीची रेसिपी मी शूटच नाही केली, तुमच्यासोबत शेअर नाही केली. म्हटलं आज, आणि बरेच दिवस झाले मी मच्छी खाल्ली पण नव्हती. म्हटलं आज मच्छी बनवूया खूप दिवसानंतर. काय मच्छी आहे आणि काय बनवणार आहे हे तर मी तुम्हाला नंतर सांगते. आता मी थोडा जरा नाश्ता करून घेते आणि आज आहे नाश्त्याला मस्तपैकी आंबोळीचा नाश्ता करते आणि मग आपण भेटूया. मम्मी पप्पांनी सकाळीच मच्छी आणले, त्यामुळे बघूयात त्यांनी काय आणले आणि मग आपण बनवूयात. चला तर आपला नाश्ता तर झालाय, आता जेवणाच्या तयारीला लागूयात. तर सर्वात आधी मी आपले जे वाटण आहेत ते तयार करून घेते. तर मच्छीसाठी मी इथे लाल वाटण आणि हिरवं वाटण तयार करून घेतलंय. बरेच दिवस झाले मी मच्छी खाल्ली नव्हती, म्हटलं आज मच्छी आणूया. आणि खरं तर माझ्या बोंबील फ्रायच्या शॉर्टला तर मी इतका चांगला रिस्पॉन्स दिला, म्हटलं आज मच्छीच करूया. तर यासाठी मी तर आधी सगळे प्रिपरेशन्स करून घेते. इथे मी तांदळाचं पीठ, रवा, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ असं सगळं कोटिंगचं मॅरिनेशन तयार करून घेतलंय जे आहे ते. आणि हे ना मी थोडं जरा जास्तच करते आणि मग डब्यात भरून ठेवते. मग जसं लागेल तसं मी घेते. हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर आज आणली आहे कोळंबी, बोंबील आणि ओला जवळा. बोंबील म्हटल्यावरती बोंबील फ्राय तर आलेच, आणि कोळंबीचा रस्सा करणारे, आणि त्याचबरोबर ओल्या जवळाचं मी काय करणार आहे हे तुम्हाला कदाचित थंबनेलवरून कळायलाच असेल. तर इथे मी बोंबील जे आहे ते मॅरिनेट करून घेते. यासाठी मी हिरवं वाटण घातलं आधी. हिरवा वाटणात मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कोकम आगळ असं सगळं घातलंय. आणि मग त्यात घालायचंय हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ, आणि सगळं मॅरिनेशन करून घ्यायचंय आणि थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे आपली मच्छी जी आहे ती चांगली मॅरिनेट होऊन जाईल. आणि हो, मी ना इथे कसलंच प्रमाण सांगत नाहीये, कारण की प्रत्येकाला आपापला तिखटाचा जो अंदाज आहे तो स्वतःलाच असतो. त्यामुळे तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीनुसारच करू शकता. आता हे बोंबील जे आहेत ते मी चांगले मॅरिनेट करून घेतले. एक एक करून चांगलं मॅरिनेशन करायचंय, आणि वाटण जे आहे ते चांगलं प्रत्येक मच्छीला लागलं पाहिजे, म्हणजे चव कशी मस्त येते. आता मी ओला जवळा आहे ना तो पण थोडासा मॅरिनेट करून घेते. मॅरिनेशनसाठी ना मी थोडंसं आपलं हिरवं वाटण होतं ना तेच घातलंय आणि थोडंसं मिक्स करून बाजूला ठेवून दिलंय. आज ना मी या ओल्या जवळ्याची मस्तपैकी भजी बनवणार आहे. मी खरं तर कधी बनवली देखील नाही, पहिल्यांदाच बनवते. म्हटलं बघूयात बनवून एकदा. मी मच्छी मॅरिनेट करेपर्यंत ना मम्मीने मस्तपैकी कोळंबीचा रस्सा तयार करून घेतलाय. म्हणजे लाल वाटण मी तयार केलं होतं त्याचा रस्सा केलाय. मस्तपैकी तेलावरती फोडणी दिली आहे आणि थोडंसं हळद, लाल तिखट सगळं घातलंय. मला पूर्ण रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, किंवा मी कधीतरी शेअर करेनच. आता मी मस्तपैकी आपले बोंबील जे आहेत ते फ्राय करून घेते. ते चांगले कोट करायचे रव्याच्या ह्याच्यात, आणि मग
मस्तपैकी ती तेलावरती सोडून द्यायची. बरेच दिवस झाले आम्ही खरं तर मच्छी खाल्लीच नव्हती, कारण की मी खरं तर ना या एंडिंगपर्यंत, या महिन्याच्या एंडिंगपर्यंत मच्छी खाणारच नव्हते. पण भाटुपाचा मी एक एपिसोड बघितला आणि एक एपिसोड बघता बघता 2-3 एपिसोड बघितले मच्छीचेच. आणि ते बघता बघता खरोखर तोंडाला इतकं पाणी सुटलं ना की नाही, आत्ता राहत नाही, आपल्याला खायलाच हवं. आणि मम्मीला म्हटलं उद्या आपण मच्छी आणूया. आणि आज हे मी मच्छीचा बैस केलाय. आणि खरं तर ना मला माझ्या बोंबील फ्रायच्या शॉर्टला इतका चांगला रिस्पॉन्स दिलाय ना तुम्ही, म्हटलं आज बोंबील फ्राय तर बनतातच. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे. बोंबील जे आहेत ना ते थोडे जरा हाय फ्लेमवरतीच ठेवायचे आणि लक्ष ठेवत राहायचं, नाहीतर करपण्याचे पण चान्सेस असतात. आणि बारीक गॅसवर ठेवले ना तर तुटण्याचे पण चान्सेस असतात. बोंबील जे आहे ना ते फार अलगद असे अलटी पलटी करत राहायचे आणि फ्राय करायचे. आणि अशा पद्धतीने मी सगळे बोंबील जे आहेत ते मस्त फ्राय करून घेतलेत. मस्तपैकी कोथिंबीरीने गार्निश करायची आहे आणि सर्व करायची आहे. आता बोंबील तर झाले, आता वळूयात आपल्या जवळ्याच्या रेसिपीकडे. तर जवळ्याच्या भजीसाठी मी ओला जवळा घेतलाय, त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर कापून घेतली आणि त्यात मी थोडंसं बेसन घातलंय आणि तांदळाचं पीठ. बेसन आणि तांदळाचं पीठ हे फारच कमी घालायचं आहे, फक्त बाइंडिंग पुरती. नाहीतर आपली जी ओल्या जवळ्याची चव आहे ना ती खरं तर येणारच नाही. त्यामुळे बेसन आणि तांदळाचं पीठ हे फार कमीच घालायचं आहे. आणि थोडंसं हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ इतकंच घालायचं आहे. आणि पाणी घालायची देखील आवश्यकता नाही आहे, कारण जवळ्याला जी आहे ना ती पाणी सुटलेलंच असतं, त्यामुळे पाण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तुम्ही असंच बाइंडिंग करून घ्या, त्याला मिक्स करून घ्या. आणि जर तुम्हाला सुक्कं वाटतच असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, पण खरंच पाण्याची गरज लागत नाही. आता हे भजीचे जे सारण आहे ते तर मी तयार करून घेतलंय. आता मी हे चांगले वळून घेते, त्याला शेप देते. थोडे जरा चपटे करायचे, जेणेकरून ते मस्त असे फ्राय केले ना की कुरकुरीत लागते. तुम्ही बघू शकतायत आपली भजी जी आहे ती मस्त अशी गोल्डन ब्राऊन झाली आहे. दिसतानाच खूप क्रिस्पी दिसते, मग खाताना किती असेल. नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि मला नक्की कमेंट करून सांगा
की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. तुम्ही बरेच जण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज डू सबस्क्राईब. तुमच्या एका सबस्क्राईबरीना खूप चांगला मोटिवेशन मिळतो. सो प्लीज डू सबस्क्राईब टू दी चॅनल. आणि अशा पद्धतीने आपली जवळ्याची जी भजी आहे ती तयार आहे. मस्तपैकी कोथिंबीरीने गार्निश करायची आणि सर्व करायची. मग बोलता बोलता आपलं जेवण जे आहे ते तयार आहे. बोंबील फ्राय, जवळ्याची भजी, भात, कोळंबीचा रस्सा, चपाती, कांदा आणि लिंबू असं मस्तपैकी मेजवानी तयार आहे. मग भूक लागली की नाही, नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं होतं. बोंबील फ्राय तर आपण करतोच, पण जवळ्याची भजी मी पहिल्यांदाच केली होती. सो नक्की एकदा ट्राय करा. आता मी हे टेस्ट करून बघते कसं झालंय. आणि खरंच जवळ्याची जी भजी आहे ना ती खरंच खूप अप्रतिम झाली होती, क्रिस्पी होती. अजून काय हवं. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आजच्या 2 रेसिपीज कशा वाटल्या नक्कीच सांगा. बोंबील फ्राय आणि जवळ्याची भजी. जवळ्याची भजी खरं तर मी पहिल्यांदाच बनवली होती. सो आणि खूप छान झाली होती. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. खरं तर व्लॉग खूप एक्सटेंड करायचा होता, बरंच काही शूट करायचं होतं, पण आम्ही गेलो होतो डीमार्टला जेवल्यानंतर आणि डीमार्टमधून यायला आम्हाला बराच उशीर झाला. सो अजून काही शूट करताना आलं नाही आणि व्लॉग एंड सुद्धा केला नव्हता प्रॉपरली. सो ह्याच नोटवरती मी आता व्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग, आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खरं तर काय माहिती का, बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सो नक्की एकदा सबस्क्राईब करा. आणि आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. बोंबील फ्राय तर आपण नेहमीच करतो, पण जवळ्याची भजी मी पहिल्यांदाच बनवली होती. सो नक्की एकदा बनवून बघा, खूप छान लागते. सो that's it for today's vlog.